लीलाचरित्र बोली हसे श्री चक्रधर शब्द खडे महदंबा माय मराठी धोदवी शब्दांना पाजवी अर्थपार त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नाम साधनेनं भक्ती साधनेनं चिंतन साधनेनं आजच्या परम पावन मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणाऱ्या आल्हाद निर्माण करणाऱ्या या पावन सोहळ्यात उपस्थित झालेले सर्व भाग्यवंत वासनिक बंधू आणि भगिनींनो, आजच्या या परम पावन सोहळ्याचे परम आदरणीय महानुभाव पंथास ललांबू ठरलेले उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ श्री मोठे बाबाजी, त्याचबरोबर आमच्या मोहाडीच्या धुळे येथील आचार्य प्रवर श्री जयराज बाबा, आदरणीय महंत श्री इलेराज बाबा, परमपूज्य महंत श्री संदीपराज दादा, तपस्विनी ताई आणि आई महंत कृष्णराज बाबा, आदरणीय दत्तराज मामा आणि सर्व भाविक हा जो गौरव आहे हा सर्व समाजाची प्रेरणा नानांच्या पाठीमागे सतत उभी राहते। नाना ज्या ज्यावेळी कार्याला उभे राहतात ते म्हणतात दत्त बाबा मला प्रेरणा देतो, त्यावर दत्त बाबा ते काम पूर्ण करून घेतो। किती अवघड काम असेल ते पूर्ण करून घेतात। आता तर नानांची सासूरवाडी होती, त्या ठिकाणी आता नानांची कर्मभूमी सुद्धा झालेली आहे। नानांचा व्यवहार शेती या ठिकाणी आहे, घर आहे, म्हणजे नानांचा कर्मयोग आहे। आणि त्याचबरोबर समाजामध्ये चांगलं शिक्षण निर्माण करण्यासाठी उत्तम प्रकारची शाळा सुद्धा या ठिकाणी काढलेली आहे। हे तर महत्वाचं काम आहे। आपण परमेश्वराची प्रार्थना करतो, परमेश्वराचं वंदन करतो आणि म्हणून या ठिकाणची ही जी परंपरा तळेगावकर धुडकू बाबा यांचं देखील यामध्ये मोठं योगदान आहे। ते सुद्धा अतिशय सक्रिय होते, त्यांची पुढची परंपरा पिढी सुद्धा त्याप्रमाणे सक्रिय होऊन या ठिकाणच्या व्यवस्थापनेमध्ये चांगलं काम करतील अशी आशा आहे। आज या ठिकाणी महानुभाव पंथाचा जो विचार आहे हा अतिशय समाज उद्धाराचा, समाज परिवर्तनाचा, सद्विचार संपन्न माणूस निर्माण करण्याचा आहे। कारण महानुभाव पंथ पहिल्यांदा अतिशय महत्वाची गोष्ट शिकवतो, सप्तव्यसनाचा त्याग। दारू सारख्या भयान व्यसनानं अनेकाचं जीवन बेचिराख होतं, ते होऊ नये म्हणून सद्विचार संपन्न माणूस निर्माण करण्याचं काम दारू सारख्या व्यसनापासून महानुभाव पंथ मुक्त ठेवतो। त्याबरोबर आहारापासून मुक्त ठेवतो। दारू हे माणसाच्या जीवनामध्ये दारुण पराभव करणारी आहे, याची प्रत्येकाला अनुभूती आहे, खात्री आहे। कारण व्यसनाने कोणाचंही भलं होत नाही आणि व्यसन हे माणसाच्या जीवनाला अस्थिर करतं आणि म्हणून दारू सारख्या भयान व्यसनाचा पहिला त्याग केल्यामुळे माणसामध्ये परिवर्तन घडतं। दुसरं जो परिवर्तन आहे तो मांस, दारू आणि मांस मानवापंत लोकांना अवघड वाटतो, अवघडशे म्हणतात, कठीणशे पाळाले।
अशा प्रकारचा स्वर असतो. पण बाबांनो युक्त आरवी आरस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवति दुःखा. हा दुःखाचा भवचक्रामध्ये फसण्यासाठी असणारी वेषणा आहेत. आणि तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर मांसाहाराचा सुद्धा त्याग करा असा सांगणारा पंथ आहे. न सुद्धा त्याग करा एवढंच सांगत नाही तर ती मांसाहार का करत नाही याच्या मागचं सायन्स सुद्धा आपल्याला सांगतात की हिंसा केल्याने पाप होतं, पाप केल्याने नरक होतात. हिंसा पापाने नरक होतं. नरकापासून जर नरक चुकवायचे असतील तुम्हाला तर त्या वेषणांचा तुम्हाला आहाराचा सुद्धा त्याग करावा लागेल. आणखी तुम्ही शाळेत शिकता, मास्टर लोक तुम्हाला शिकवतात अण्णांच्या कणातनं रक्ताचा थेंब तयार होतो, तो आपल्या बुद्धीला पोटा होतो, त्यावर आपली बुद्धी अवलंबून आहे. म्हणजे आहाराचा परिणाम आपल्या बुद्धीवर होतो. ही गोष्ट सामान्य विज्ञानाने मान्य केली. ज्याप्रमाणे जसे खालांना तसे होईल म्हणा. त्याच्या पुढे गेल्यानंतर जसा आहार तसा विचार शास्त्र शिकवतं. उच्चिष्टम अपि चामेध्य भोजनम तामस प्रिया. उष्टा आहार तामसी प्रवृत्ती वाढवणारा आहे. आता उष्ट कशाला म्हणतात? तुम्ही माझ्या हातात प्याला दिला आणि मी तो खाली ठेवला, उष्ट होतो का? तोंड लागलं, तोंडाची लाळ त्या प्याल्याला लागली, मग काय झाला? तो लाळेचा स्पर्श झाल्यामुळे त्या लाळेमुळे रोगाचा प्रसार होईल म्हणून तो उष्टा झाला प्याला. मग आता माणसाची लाळ माणसाला उष्टी हो. मग सायन्स उष्ट मानते का? सायन्स सुद्धा उष्ट मानते. डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर त्या सुईने, त्या निडलने, त्या शिरीने तो दुसऱ्याला इंजेक्शन देत नाही, तो म्हणते इन्फेक्शन झालं. माणसाची लाळ लागली ती उष्ट आणि रक्ताच्या पेशी लागल्या ती इन्फेक्शन. आता विचार करा, माणसाची लाळ माणसाला उष्टी, माणसाचं रक्त माणसाला इन्फेक्शन. मग कोंबड्याची लाळ आणि कोंबड्याचं रक्त उष्ट आणि इन्फेक्शन नाही काय? म्हणून तो उष्ट आहार आहे. बकऱ्याची लाळ आणि बकऱ्याचं रक्त उष्ट आणि इन्फेक्शन नाही काय? म्हणून तो उष्ट आहार आहे. म्हणून महानुभाव मंडळी मांसाहार करत नाहीये, त्याच्या मागचं सायन्स आहे. मग आता शिकलेली माणसं असतात का म्हणे मग तू दूध तर पिता ना, मग दूध तर फिल्टर होणार, दूध का पिता? दूध पिण्याच्या मागे सायन्स आहे. दुधाची निर्मिती वात्सल्यामुळे झाली. आई लेकराला स्तनपान देते, दूध देते, तिला वेदना होत नाही, ती हाताने कुरवाळत असते. लेकरू आईच्या मायाकडे बघत, मुखमंडलाकडे बघत असते. आणि स्वामींनी त्याचं वर्णन केलं की त्याच्यामध्ये त्या आईच्या त्या कुशीमध्ये विसावलेल्या लेकराला पुष्टी बळ अशा प्रकारचं प्राप्त होतं. त्याच्यामध्ये एक वेगळा भरदारपणा निर्माण होतो. ते वात्सल्याचं अतिरिक्त रिलेशन आहे. म्हणून आपण प्राण्यांचं दूध सुद्धा घेतो. पण अंड्याची निर्मिती वासनेमुळे झालेली आहे. म्हणून महानुभाव मंडळी अंडे खात नाही. पण आता शिकलेली माणसं आणखी म्हणतील का पोल्ट्रीमध्ये फरटर केली अंडी म्हटली, तिथं कोंबडच लागलं नाही तर मग खायला काय अर्थ आहे? तिथं वासना राहील, मग ती खायची काय? त्याचं उत्तर भगवंताने दिलं. भगवंताला माहित होतं असा इब्लीस समाज पैदा होणार आहे. आणि म्हणून भगवंताने 5000 वर्षापूर्वी सांगितलं उच्चिष्टम अपिच्च अमेध्य. च म्हणजे आणि अमेध्य म्हणजे मलमूत्र. अंड्याची निर्मिती मलमूत्र मार्गाने झालेली आहे. म्हणून महानुभाव मंडळी ते अंडे खात नाही. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. महानुभाव पंथ हा विद्यानिष्ठ पंथ, तत्वमूल्यावर आधारलेला आहे, अध्यात्म मूल्यावर आधारलेला आहे. म्हणजे यामध्ये सर्व गोष्टीचा समावेश आलेला आहे. महानुभाव पंथाची प्रत्येक कृती ही विज्ञानारूढ आहे. आता प्रत्येक आपण बघतो की या ठिकाणी विशेषाची स्थापना केली. बाबांनी अतिशय वर्णन केलं. या ठिकाणी पूर्वजांनी कुठल्याही प्रकारची साधनं सुविधा नसताना उत्तम प्रकारचे माहूरला जाऊन दत्तात्रयाची प्रार्थना करून आमच्या भागातला गोरगरीब शेतकरी, गोरगरीब मजूर हा तिथपर्यंत येऊ शकत नाही आणि त्यांची सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी विशेषाची स्थापना केली. तो विशेष अतिशय परिश्रमाने आणला आणि परमेश्वराने त्यांच्या परिश्रमाला मान दिला. लोकांचा भाव स्वीकारला. लोकांचे दुःख दूर झाले, लोकांच्या व्यथा दूर झाल्या. आणि या ठिकाणी उत्तम प्रकारचं एक छोटस लाकडी धाब्याच्या ह्याच्यामध्ये असणारं, लाकडाच्या धाबलीमध्ये असणारं मंदिर होतं. मी 40 वर्षापासून हे मंदिर बघतो. त्यांच्या पूर्वजांनी जाते म्हणजे आमच्या वडिलांनी आणलं होतं. अशा प्रकारचा म्हणजे 200 वर्षाची परंपरा असणारा. मग आता या ठिकाणी काय आणलं त्यांनी? या ठिकाणी विशेष आणला. विशेष या शब्दाचा अर्थ होतो सर्वसामान्य वस्तूंपेक्षा वेगळेपण, वेगळे वैशिष्ट्य. ज्या ठिकाणी परमेश्वर बसले श्री दत्तात्रय महाराज, ज्या ठिकाणी श्री चक्रधर प्रभू बसले, त्यांच्या लीळा झाल्या, चरित्र झाले,
त्याचे ते रेज, त्याच्या तरंग, त्याच्या लहरी त्या जागेवर फिक्स होतात. मग त्या जागेवर फिक्स होतात त्याला पुरावा काय? अहो सोन्याचा 1 किलोचा गोळा आहे, त्यातनं तुम्ही 1 तोळा तोडला तरी सोने पण कमी होतं का? 1 किलोचा सोन्याचा गोळा असेल, त्यातला 1 तोळा वेगळा केला तर 1 ग्राम वेगळा केला तरी सोने पण जात. तसं त्या विशेषाचा थोडासा वेगळा भाग झाला आणि इथं आला, त्याचं विशेष पण गेलं नाही. विशेष शब्दाचा अर्थ होतो सर्वसामान्य पाषाणांपेक्षा वेगळेपण. मग काय वेगळेपण आहे त्या ठिकाणी? परमेश्वराचा स्पर्श आहे, परमेश्वराचा टच आहे, परमेश्वराची तुम्हाला आज्ञा आहे, तुम्हा संबंधू वंद्य. परमेश्वराचा संबंध झालेला वंदनीय आहे. मग संबंध किती प्रकारचा आहे? परमेश्वर ज्या ठिकाणी बसले तो संबंध आहे, समवाय संबंध आहे. त्यानंतर ज्ञान लक्षण संबंध आहे. 4 प्रकारचे संबंध वर्णन केले शास्त्राने. अशा प्रकारचं जे अधिकरणांचं आपण वंदन का करतो, त्यांचा आदर का करतो, त्यांचं पूजन का करतो, त्यांच्याजवळ ज्ञान लक्षण संबंध असतो. परमेश्वराची ज्ञान परंपरा त्यांनी जोपासलेली असते, म्हणून तो ज्ञान लक्षण हा या ठिकाणी संबंध फक्त झाला. मग अशा संबंधामध्ये त्या ठिकाणी पावित्र्य जात्याला प्रमाण काय? आपण सोशल सायन्सचं एक प्रमाण घेऊया. आपण चोरी झाल्यानंतर डॉग स्क्वॉड आणतो, कुत्रे आणतो. ते कुत्रे